आणि मंडलिक यांनी दावा केलेला आहे की ज्या तालुक्यातून सर्वाधिक लीड येईल त्या तालुक्याला 5 कोटी देऊ, म्हणजे मंडलिकांचे 2.5 कोटी आणि धनंजय माडकांचे शर्त लावण्यात आले. खरं तर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर असं वाटलं होतं की निवडणूक आयोग हे निवडणुकीला शिस्त लावू पाहत आहे, पण जेवढे बेशिस्तपणाने भाजपचे आणि त्यांच्या समर्थकांचे कार्यकर्ते वागत आहेत आणि त्याच्याकडे जो कानाडोळा इलेक्शन कमिशन करतं आहे, इलेक्शन कमिशन हे पहिल्यापासून मी म्हणतो हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं आहे. कठपुतली असते ना जे नाचवतो तो रामदास पाध्ये, तसे ते 3 जण आहेत त्या कमिटीवर, हे 3 जण असे नाचत असतात. रामदास पाध्येचे बुलके भावले. सर, काल रामटेकमध्ये एक सभा झाली, ज्या रामटेक सभामध्ये घड्याळ कुठेतरी हरवलेलं होतं, तुम्ही देखील ट्विट केलेलं आहे आणि तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असा नारा दिलेला आहे, घड्याळ दाखवा आणि 420 मिळवा. त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांना घड्याळ नकोसं झालं असेल पोस्टरवर, तर मी काय बोलणार त्याच्यावर. पण जागा वाटपाचा जो हा विषय आहे याच्यामध्ये जागाची अदलाबदली झाली. त्यामध्ये आपण पाहिलं असेल भिवंडी आणि सांगली या 2 मतदारसंघाचं जर पाहिलं तर भिवंडीमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित झाली, मात्र काँग्रेस अजूनही त्यांना मदत करण्याच्या तयारीत नाही असं चित्र एकंदरीत. हे बघा, हायकमांडनी यादी जाहीर केलेली आहे. आता लोकांची समजूत काढावी लागते. कुठल्याही कोएलिशनमध्ये जेव्हा आपण एकत्रितपणाने पक्ष लढवतो, काही पक्ष नाराज होतात, कार्यकर्ते नाराज होतात. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की ही जागा आपल्यालाच मिळावी, मग त्याची मनधरणी करणं हे आपलं काम आहे, जबाबदारी आहे. मात्र सांगलीच्या जागेचं बघितलं तर शिवसेनेने आग्रह करून ती जागा घेतली, मात्र त्या जागेचा पहिला रिझल्ट आपण पाहिला तर काही लोक विधानसभा मतदारसंघाचे 300 कमी मतदान शिवसेनेला भेटलं होतं. मग अशा याच्यात हे महाविकास आघाडीचं नुकसान नाही आहे का, जर जिथे आपलं आता झालं, आता याद्या जाहीर झाल्या, याच्यावरती चर्चा कशाला. सर, तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, ठाण्यातलं काँग्रेस ऑफिस हे पूर्णपणे झाकण्यात आलेलं आहे, ज्याप्रमाणे सगळे ऑफिसेस झाकलेले आहेत विरोधी पक्षांचे, मात्र सत्ताधाऱ्यांचे सगळे पक्ष ऑफिसेस उघडे ठेवलेले आहेत. मला वाटतं की इथला जो निवडणूक अधिकारी कोण आहे मला माहीत नाही, थोडासा चकणा दिसतोय, त्याला एका साईडचंच दिसतं असं, तो बघताना असा एवढा बंद करूनच बघतो वाटतं. भाजपचं देखील मोठं ऑफिस उघडण्यात आलेलं आहे, त्यामुळे नक्कीच भाजप हा मोठा पक्ष झाला आहे असं देखील आता विधान देवेंद्र फडणवीस बोलले. 70 वर्षात काँग्रेस करू शकली नाही, ते 10 वर्षात भाजप कलाकारी दाखवते. जो 70 साल में हम नहीं कर सके, भाजप 10 साल में कर रही है. तो इसी से पता चलता है कि पैसों का स्रोत कहाँ और किस तेजी से अंदर जा रहा है. ठाण्याच्या जागेवर अजूनही उमेदवारी जाहीर करण्यात येत नाही आहे. ठाणे असेल किंवा कल्याण असेल, महाविकास आघाडीने उमेदवार देऊन आता प्रचार सभा सुरू होतील. नेमकं कारण काय असेल की थेट आव्हान आहे म्हणून असेल की कुठेतरी सूत्रांकडून माहिती आली की हा जो शिवसेनेचा खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपच्या मध्ये काही चर्चा होत होती का त्यावेळी, कारण आपण देखील ते असं म्हणाले 50% ते असं म्हणतात की ते संकोच करत असत. माणूस केव्हा संकोच करतो, जेव्हा त्याला मन, हृदय, विचार असतात तेव्हा. मला सत्तेत जायचं आहे म्हणून काय वाटेल ते करीन, हे त्यांना मान्य नव्हतं. आणि शरद पवार हे असे माणूस आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत. हे तुम्हाला म्हणजे ह्याचा अर्थ एवढे वर्षसुद्धा तुम्ही शरद पवारांबरोबर राहून तुम्हाला शरद पवारच समजले नाहीत. 2 तारखेला जे जाहीर करतात की मला BJP बरोबर जायचं नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगता ते 15 तारखेला 50% तयार झाले होते. हा 50% हा शब्द आणला कुठनं तुम्ही. एक ग्लास असतो, तो अर्धा भरलेला असतो. कोणाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अर्धा खाली आहे, दुसऱ्याचा दृष्टिकोन असतो तो अर्धा भरलेला आहे. आणि खरं वास्तविक काय असतं, तेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांच्या डोक्यात काय आहे किंवा मनात काय आहे हेच सगळं पवारसाहेबांच्या मनात असलं पाहिजे असं काय नाही. आता प्रफुल्ल पटेल साहेबांची इच्छा होती 2004 साली आपण BJP बरोबर जाऊया, तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले. तेच प्रफुल्ल पटेल 2044 मध्ये
म्हणजे कुठलाही संकोच मुळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले. माणूस संकोच कधी करतो? जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते, जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं, तेव्हा तो संकोचित होते ना, की नको नको आपल्याकडनं काहीतरी चूक होते. हा संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवत असतात. ह्यांना मर्यादाच नाहीत, हे सत्तेसाठी वाटेल ते करतील. म्हणजे तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवारांना संकोचित म्हणणं हास्यास्पद आहे. आणि दुर्दैवाने तिसरी गोष्ट, तुम्हाला आजही बातम्यात राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचंच नाव घ्यावं लागतं. किती दुर्दैव आहे. ते शरद पवार नाव पण घेत नाहीत समोरच्या पक्षांचं. शरद पवार कुठल्याही ह्यांचं नाव घेतात का कधी? आजही ते प्रफुल्ल पटेल 8 दिवसांनी एकदा तरी शरद पवारांचं नाव घेतातच, हेडलाईनवर येतात. शरद पवार जर तुमच्याबद्दल बोलत नाहीत, कशाला बोलतं शरद पवारांबद्दल? देवेगौडा जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते पंतप्रधान झाले असते, त्यांना मान्य नव्हतं. ते सत्ता पिपासू नाही आहेत. पक्ष संघटना हे तो माणूस 1960 साली पक्ष संघटनेतनं वरती गेलाय. त्यांचे वडील खासदार नव्हते, वडील कुठल्या साखर कारखान्याचे मालक नव्हते, वडील काय मोठे शेतकरी नव्हते. घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकीय बस्तान होतं. असं असताना यशवंतराव चव्हाणांचे विचार मला मान्य आहेत, मी यशवंतराव चव्हाणजींबरोबर जाणार, असं सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती एका गरीब घरातल्या पोराच्या. कोणाला किती जणांना माहिती आहे महाराष्ट्रात की शरद पवार डोक्यावर टोपली घेऊन गावागावात भाजी विकायला जायचे? महाराष्ट्रातल्या किती जणांना माहिती असेल हे? ह्या काही सांगण्यासारख्या गोष्टी नसतात. त्यांच्या ज्या सर्वात जास्त ओळखी किंवा संबंध जे आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ते बारामतीतनं टोपली भरायचे, डोक्यावर ठेवायचे, गाडीत ठेवायचे बसमध्ये, आणि त्या बसमधनं गावबाजारात भाजी विकायला जायचे. किती जणांना माहिती आहे? संकोच हा शब्द वापरला त्याने फार चांगलं केलं. माणूस संकोच कधी करतो? जेव्हा त्याला लाज असते. आता निर्लज्ज माणसांना संकोच कसला? गजानन कीर्तीकर असं म्हणाले की संसद अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं की निवडणूक आहे, मतदान करताना फक्त पवार या नावाचा विसर पडून देऊ नका, पवारच आपले उमेदवार आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देताना पवार साहेब देखील असं बोलले होते की पवार हे फक्त पवार होते, आता पवार हे बाहेरचे आहेत, त्यामुळे हे देखील बारामतीकरांनी लक्षात ठेवा. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्यात की जर आपल्या सुनेला जर पवार साहेब बाहेरचे म्हणत असतील तर आपल्या मुलीचं काय? ती त्यांच्या रक्ताची आहे, तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना. माझी बायको लावते ना आडनाव, ऋता सामंत आव्हाड लावते ती, पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं. आणि ह्या अशा निवडणुका कर्तृत्वावर लढायला लागतात. तुमचा लोकसभेमधला परफॉर्मन्स काय त्याच्यावर लढल्या जातात. तुम्ही बोलता किती, तुम्हाला विषयांचा आवाका किती आहे, तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या माहित्या किती आहेत, त्या माहितीवरती तुमची बुद्धी कशी चालते, ह्याच्यावर सगळं आहे. ते काय आडनाव वगैरे हे सगळं म्हणजे तुमच्याकडे निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपलं काही चालत नाही म्हटल्यावर मग तुम्ही असे येता की सुनेला द्या, जावयाला द्या, सासऱ्याला द्या, नाही त्यात काही दम नाही. अमित शहा असं बोलत आहेत की शरद पवारांची राष्ट्रवादी ही नकली आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी मग त्यांना सर्वात जास्त, कारण का नकली आणि असली करण्यात इलेक्शन कमिशनला फोन सर्वात जास्त त्यांचेच जातात. सर, अजित पवारांमध्ये झालेला बदल म्हणजे हिंदुत्वाला पाठिंबा आहे असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणालेले आहेत. म्हणजे महाजनांनी असं म्हटलं आहे की आता अजित पवार हे हिंदुत्ववादी झाले आहेत. काय सांगा? जेव्हा तुम्ही BJP बरोबर जाता तेव्हा तुम्ही हिंदुत्ववादी होताच, त्याबद्दल काय शंका घेण्याचं काय कारण आहे?
सर, कालच्या एकीकडे नरेंद्र मोदी बोलत आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढा, लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लोक निवडून देतील. मात्र महायुतीचे उमेदवार आपण पाहिलं जर कोल्हापूरमध्ये असेल तर मंडलिक काही मतदारसंघांमध्ये असं आहे की आता जर अमित शहा आणि धमक्या देऊन मंडलिक जर शाहू महाराजांचा वारसा आणि त्यांचा रक्ताची भाषा करणार असतील तर मंडलिक कुठल्या अवस्थेत होते बोलताना काही कळत नाही. खरं तर लोकशाही आल्यानंतर राजे राजवाडे संपले असे मानणाऱ्यातला मी आहे, पण तरीही जो वारसा राजर्षी शाहूंचा आहे, आरक्षण दिलं, शेतीमध्ये बदल केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा खर्च केला, धरण बांधलं राधानगरीचं, हॉस्टेल्स बांधली, शाळा बांधल्या, हे सगळे विकासाचे जे स्तोत्र होते ते सर्व समाजासाठी ओपन करून दिले, उघडे केले. त्या वारशावर चालणाऱ्या छत्रपती शाहूंचं रक्त काढणं, ते दत्तक म्हणून आलं याचं असं सांगून त्या घरचे नाहीत असं सांगणं, हा म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचं राजकारण आहे. पण मुद्दा हाच आहे की विकासाच्या मुद्द्यावर बीजेपी निवडणूक लढवत, वाद होत आहेत पवारांबद्दल. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडणूक लढवायचीच नाही आहे. विकासाच्या मुद्द्यावर 2014 साली निवडणूक लढवली, काय झालं? 2 कोटी नोकऱ्या देणार होते असं म्हणत होते. आज ह्या देशामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे की 83% युवक बेरोजगार आहेत. 83% युवक. ते म्हणत होते की आमचा विकासाचा दर 8%. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं आमचं याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांचं इंटरनल म्हणणं आहे की विकासाचा दर हे 4% खाली आहे, जो पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही खाली आहे. म्हणजे आपला विकास हा बांगलादेश आणि पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त विकास दराचे आहेत. अजून आपलं काय अपमान व्हायचं राहिलं आहे? आणि त्याच्यामुळे आपण हिंदू मुसलमान हा विषय सोडून BJP कुठलाच प्रचार करत नाही. आजसुद्धा काहीतरी उधमपूरला माननीय मोदी साहेबांनी भाषण केलं आहे, त्याच्यात पण कोणाच्या तरी घरी मटण शिजवलं, मग ते मटण शिजवल्यानंतर त्या दिवसाचं ते महत्त्व होतं ते सांगितलं, मग त्याच्यानी कशा भावना दुखवल्या जातात ते सांगितलं. अरे हे काय मुद्दे आहेत काय? कोणी मटण शिजवावं, कोणी मच्छी शिजवावी, कोंबडी शिजवावी, कोणी बटाट्याची भाजी शिजवावी, हे काय प्रचाराचे मुद्दे आहेत? आणि ते पण पंतप्रधानांनी काढण्याचे प्रचाराचे मुद्दे आहेत. पण ते कसंही करून निवडणुका ह्या हिंदू मुसलमान ह्या विषयावर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे, कारण का सांगण्यासारखं काहीच नाही आहे. सांगणार काय? आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली लाज, चायनाचं झालेलं अतिक्रमण, 2-2 हजार किलोमीटर आतमध्ये शिरली आहे चायना, त्याच्यावर आपण बोलायला तयार नाही. आपण लाल डोळे दाखवणार होते, आपले आंधळे झाले डोळे येतात. ते अग्निवीर नावाचा जो काय भंपकपणा आहे तो, त्याच्यामुळे आपले नेपाळशी संबंध बिघडले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले संबंध कोणाशी चांगले आहेत? तेव्हा बोलण्यासारखं काय आहे? नोकऱ्या नाही, इन्व्हेस्टमेंट नाही. आणि महाराष्ट्रातनं जे येईल तो चांगला उद्योग चालला गुजरातला, येईल तो उद्योग चांगला गुजरातला. आज भरती होते, इन्कम टॅक्समध्ये होते, रेल्वेजमध्ये होते. मराठी पोरं किती आहेत? आज मुंबईमध्ये झालेल्या भरतीमध्ये 20,000 परप्रांतीय मुंबईमध्ये नोकरीला आलेत. केंद्रीय ज्या काय नोकऱ्या आहेत, रेल्वे, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, GST, सगळे परप्रांतीय 20,000 लोक आलेले आहेत. मराठी माणसांना किती नोकऱ्या मिळाल्या? केंद्र सरकारच्या भरतीमध्ये देखील मराठी माणसाला स्थानच नाही आता कुठे. ज्या दिवशी मराठी माणसांनी स्वतःला 50 खोक्याला विकलं, त्या दिवशी दिल्लीश्वरांना कळलं की हे पैशाने आपापलेत, यांना पैशात टाका आणि विकत घ्या. याच पैशाचं आमिष निवडणुकीमध्ये दाखवत आहेत. कोल्हापूरमधल्या 2 मतदारसंघांमध्ये मंडलिक बोलत आहेत, जर मला जास्तचं लीड नाही दिलं किंवा मला जास्तच्या लीडनी जिंकवलं तर 5 करोडचा निधी मी तुम्हाला देईल. तर दुसरं कोकणात गेलं तर कोकणात निवडणुकीने देखील सरपंचांना धमक्या देतात, जर मला इकडनं मतदार नाही झालं किंवा लीड नाही दिला आपल्या उमेदवाराला तर तुम्हाला निधी दिला जाणार. म्हणजे आमिष आणि धमक्या देखील आता दिल्या जातात.